शिंदे यांना जागा वाटपामध्ये संघर्ष करावा लागत आहे। आपण जर पाहिलं तर ठाणे, कल्याण, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि दक्षिण मुंबई या 5 जागेवरती शिवसेनेचा खासदार आहे। मात्र जर त्यांना आज रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा पाहिजे असेल तर त्यांना ठाणे किंवा कल्याणची जागा ही भाजपला द्यावी लागेल। तर दुसरीकडे नाशिकची जागा पाहिजे असेल तर त्या बदल्यात त्यांना दक्षिण मुंबई आणि जर दक्षिण मुंबईची जागा पाहिजे असेल तर त्या बदल्यात नाशिकची जागा ही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावी लागेल। आणि अशी माहिती सध्या तरी सूत्रांकडून मिळत आहे। मात्र एवढा मोठा उठाव केल्यानंतर देखील जर आज एकनाथ शिंदे यांना संघर्ष करावा लागत आहे तर खरंच या उठावाला अर्थ आहे का, असा प्रश्नचिन्ह सध्या तरी उपस्थित होतोय। दुसरीकडे आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे हे जवळपास 20 ते 22 जागांना घेऊन ते हट्ट धरून बसले आहे और उसके नीचे हम बात करेंगे नाही असं म्हटलं जात आहे। तर आपण पाहिलं तर एवढा मोठा उठाव केल्यानंतर देखील आज 15 ते 16 जागेवरती एकनाथ शिंदे यांना ऍडजस्टमेंट करावी लागत आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये ठाकरे हे 20 ते 22 जागांना घेऊन हट्ट धरून बसले।